सनराईज आणि इथे आहे आमची फ्लाईट. फायनली ॲट लडाख एअरपोर्ट. हा 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 भाई क्लायमेट एक नंबर. आवाज भाई आवाज. चला तो बॅग बी हातात घेऊन चाललोय आपण. गाईज आता आपण जाणार आहोत बसनी, कारण शेअर टॅक्सी पण इथे खूप महाग आहे. बघूया बसवाले किती घेत आहेत. 20 रुपीज घेतात वाटतं. बघूया आता. बघू शकता पोचता पोचता शॉर्ट झालेला आहे. हे बघा एअरपोर्टच्या बाहेर आहे मी. आहे इंटरनॅशनल एअरपोर्टला जायचं. बाहेर आलं, वेट करतो आहे बससाठी. बघूया मला बस भेटते का नाही. जर बस नाही भेटली तर मी शेअरिंग टॅक्सी करून जाणार आहे. इथे सगळे बघा थांबलेत. गाइस दे सकते हो बैग भी टूट गया है. हॉस्टल भी ऊपर है. मतलब आते आते ही लग गए हैं मेरे. 400 मीटर पे मेरा हॉस्टल है, 400 मीटर पे. और ये देखो अंकल, क्या कहना चाहते हो अंकल, सच बताओ. बस बैठा है. कैसे हो? बस ठीक ठाक है. कहाँ से आए आप? अंकल मैं आया हूँ मुंबई से. बम्बई से. यस ले किसे लगा? भाई ले ना, हाँ वर्ल्ड में ऐसा जगह किधर नहीं है. तुम इतना लक्की हो ना हाँ अगर तुम इधर पैदा हुए हो. हाँ. सही में आपके उधर क्यों? मेरे को भी इधर ही रहने का है. तुम मुझे पालोगे तो मैं यहाँ पे रहूँगा. मैं क्या बोल रहा हूँ, अपना ये डाउनटाउन हॉस्टल यहाँ पे ही है. अभी 240 मीटर पे है. जा रहे हैं हम लोग. निखिल आय बघाचे. आय चालली बघ, तुला दाखवते आहे. हिबा आय. हाय कैसे हो, कैसे हो? ठीक है जी. बस कहाँ जाना? इधर हॉस्टल में जा रहा हूँ. हाँ कहाँ हो तुम? यहाँ पे आगे ही है. हाँ हाँ ठीक है. आंटी को बोलो, आंटी बहुत प्यारे लग रहे हैं ना. आप ठीक है. हाँ हाँ ठीक है ठीक है. ठीक है. चलो बाय. फाइनली हम लोग पहुँच गए हैं. ये देखिए ये है हमारा हॉस्टल. यहाँ पे हम लोग स्टे करने वाले हैं एक दिन के लिए. ये हॉस्टल मुझे एक दिन का प्राइस पड़ा है ओनली 350 रुपीज़. चलिए तो चलते हैं. ये हॉस्टल A few moments later. चलो तो गाइस निकलते हैं आज के पहले दिन के लिए. ये देखो ये है ऐसा डॉर्मेट्री. और ये अभी हम ये है रिसेप्शन है भाई. रूम बहुत नीट एंड क्लीन है. डॉर्मेट्री मुझे बहुत अच्छा लगा. मैं आपको बाहर से व्यू बताता हूँ. देखिए बाहर से भी. और ये देखिए आजू बाजू में. हाँ 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 हा बाईकवाला मी याला विचारलं. मी बाईकवाल्याला त्या विचारलं की किती रेंट घेतात. त्याने मला सांगितलं की 1000 ते 2000च्या मध्ये तुला बाईक भेटेल काही रेटमध्ये. त्यांनी वाटतं हिमालयन घेतली आहे. त्यांनी त्याच्यासाठी पेड केले 1400 विथ हेल्मेट. बघूया आता आपण बघूया आपल्याला कितीला देतो. मला तर भाई पाहिजे हिमालयन. आणि हे बघा मेन गोष्ट या गेस्ट हाऊसची आहे. हा आहे गेस्ट हाऊस आणि हा आहे आपला पेट्रोल पंप. जस्ट बाजूला पेट्रोल पंप आहे.
तर जर तुम्ही दिवसभरात जर तरी बाईक वगैरे रेंट करत असाल तर तुम्ही तुमच्या हॉस्टेलच्या जवळ बाईक घेऊन जाऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे. पार्किंग वगैरे सगळी आहे. आणि आता मी खाली चाललो आहे. उनको सल्यूट कीजिए. चलो मिलते हैं. चलो ये देखो सब लोग आए, सब लोग अपने भाई लोग आए. चलो चलो चलो. मेन गोष्ट हे आहे की मी सकाळपासून कायच नाही खाल्लं आहे. मी 4 वाजल्यापासून निघलो आहे कारण फ्लाईटसाठी 2 या 3 तास पहिला बोलवलेला. तर मी काहीच नाही खाल्लं आहे, फक्त चाय पिऊन आलो आहे. तर मी आता शोधतो एकदम सस्त्यात मस्त हॉटेल आणि त्या पहिला मी पिणार आहे पाणी. मी सकाळपासून फक्त फ्लाईटमध्ये एक ग्लास पाणी पिलं आहे. तर हे बघा मला काहीतरी भेटलं आहे इथे छोटंसं. मी इथे ट्राय करतो. भाई आजूबाजूला पण येत असाल तर तुम्हाला खूप मस्त मस्त हॉस्टेल भेटतील. ते पण रिजनेबल रेटमध्ये. 300, 500 खूप रिजनेबल रेट्स आहेत. फक्त मार्केट 1 किलोमीटर लांब असेल तुमचा आणि मार्केटच्या जवळ घ्याल तर तुम्हाला 500-700 रुपये. पण जर तुम्ही इथे एकट्यासाठी तरी रूम घ्याल ना तर तुम्हाला 500 ते 700 रुपयापर्यंत इथे पण रूम भेटेल. मी डॉर्मेटरीमध्ये थांबलो आहे. तिथे मी पे केले फक्त 300 रुपीज 1 डेसाठी. हे बघा तुम्ही बघू शकता. अशी रेसिडेन्सी सगळं आहे. खूप आहे तिथे. आणि भाई क्लाउड्स, मेन म्हणजे क्लाउड्स. हा हा हा. आता आम्ही आलो आहे बाइक रेंट करायसाठी. भाई ने अपन को बोला है 1400 रुपया. उसमें भी 1300 रुपया किया. उसमें भी कुछ तो भाई कम करेंगे. देखते हैं अभी बाइक रेंट करते हैं. देखो आपको मैं बाइक बताता हूँ. बाइक किती एवढ्या मस्त मस्त आहेत ना हिमालयन. हे बघ 1400 से थोड़ा कम करो. हिमालयन. हाँ हाँ हाँ. ये टूरिस्ट जो इंडियन है, एक ही दिन के लिए. एक दिन के लिए चाहिए, आज के लिए. फाइनल कर दिए हमने ये वाला हिमालयन. भाई ने दिया अपन को 1300 में. अभी हम लोग जाने वाले हैं. देखते हैं मार्केट वगैरह एक्सप्लोर करते. चलो मिलते हैं. चलो खा पी के हो गया है. ये देखो ये भाई का होटल है संजोग कैफ़े. 1 नंबर. मैंने नूडल्स खाया 70 रुपीज़ में. अभी मैं फिर से जा रहा हूँ. अभी मैं सोच रहा हूँ कि मैं जाऊँ मैग्नेटिक हिल्स के तरफ. तो थोड़ा अपना गाड़ी का सेटअप करता हूँ. क्या है क्या नहीं देखते क्या सीन है. भाऊ आपला आला आहे बघा नागपूरवरून. तुम्ही बघू शकता. हा आला आहे आपला ये भाई अपना बिहार से. आणि तो बघा तिसरा भाऊ तो पण नागपूरवरून आला आहे. हाय का कोणच्यात हिंमत नागपूरवरून यायचा सायकलवरती. गट्स पाहिजे गट्स. 1 नंबर भावा. वेल डन वेल डन. 1 नंबर भाई. फाइनली आफ्टर लॉन्ग ड्राइव अभी हम जा रहे हैं स्पिटिक मोनेस्ट्री. और ये देखो बॉयज़ लोग खड़े. ये अपना भाई, सब लोग अपने भाई लोग हैं. ये भी अपना भाई है. ये देखो व्यू. ऊपर से और भारी व्यू है. वरतून अजून खूप भारी व्यू आहे. बघूया मला चढायला जमतंय का. हा आहे स्पिटिक मोनेस्ट्री. 1 नंबर. हे बघा खालून व्ह्यू बघा.
आहा हा, एक नंबर. माझा मन आहे इथे, माझा मन आहे थोडं इथे बसूया. मी खूप दमलोय. चलो चलते हैं आगे. हाय यस. और यहाँ से देखो व्यू. ये टॉप पे नहीं आहे अजूनपर्यंत, आपण टॉपवर नाही आहोत. टॉपवर तर अजून भारी व्ह्यू आहे. पूर्ण गाव दिसतोय. आहा, चला थोडं थोडं करून पण वरती जाऊया. हे! आणि इथे मला काय बघायला भेटलंय तुम्हाला दाखवतो. सनफ्लावर. हे बघा, अजून वरती आहे. चाललोय आपण. मी तर साप खपलोय. आयुष्य. परत सनफ्लावर. हे बघा, मी पोचलोय. हे बघा, हे आहे. आणि भाई साहब, जन्नत इज हियर. हाय. छोटासा गाव, त्याचं नाव तर मला पण नाही माहिती. मेन म्हणजे तुम्हाला मी दाखवतो व्ह्यू पॉइंट इकडचा. भाई इकडून सनसेट खतम. हे बघा, चलो तो चलते हैं. सनफ्लावर लास्ट में देख के एकदम आराम आराम से जाएंगे. कोई घाई नहीं है. आणि तुम्ही बघू शकता बब्बन. हे बघ, बब्बन पण आलेला आहे इथे. बब्बन डायरेक्ट एंटॉक घेऊन वाशीवरून इथे आलाय. त्याचा ऑलमोस्ट खर्च झाला आहे ते म्हणजे त्याला 10,000 रुपयाचा पेट्रोल लागला आहे. बरोबर ना बब्बन? चला आता मी हळूहळू माझ्या गाडीच्या इथे चाललो आहे. ऑलमोस्ट पोचलो आहे मी माझ्या गाडीच्या इथे. तिथे ट्रक लागले, तिथे त्याच्या थोडा पुढे माझी गाडी आहे. यस, पोचलो आहे मी आता माझ्या बाईककडे. इथून माझा विचार आहे स्पीड 2 करून खाली गाव आहे छोटासा, तिथे जावं. थोडं त्यांचं कल्चर वगैरे एक्सप्लोअर करावं. गाडी तर एकदम भारी दिसते यार. एक नंबर. यहाँ है व्यू. ये देखो हमारे भाई लोग मिले इधर. अंकल झारखंड से, भाई भी झारखंड से. अभी हम लोग सब लोग नाश्ता करने वाले, परोठा खाने वाले.
भाई देखो कितना स्मार्ट ही लग रहा है। चुका है, अभी हम लोग खाने जा रहे हैं। तुम लोग भी खाओ घर पे जो भी है, तब तक मिलते हैं। चलो चलो चलते। उनको पैसा दे दो ये। चलो गाइस निकलते हैं। अभी मैंने एक जुगाड़ लगाया है, देखते हो वो जुगाड़ हो रहा है क्या। सनसेट का भी टाइम हो गया है। अब कभी भी आइए तो इधर मिल के जाइए, हाँ हाँ पक्का। इधर ही रहते हैं हम लोग। चलो मिलता हूँ। चलो बाय बाय। चलो अंकल। ओके।